नमस्कार, जय श्रीराम. सगळ्यांना कार्यक्रमात स्वागत. अयोध्येत 500 वर्षाचा इतिहास आणि आता एक भव्य दिव्य असं मंदिर निर्माण होणार आहे. आपलं दैवत रामलल्ला आणि त्या उत्सवात आपण सगळे आनंदमय झालेलो आहोत. एक चैतन्यमय वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे. ह्या वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे. ह्या ऊर्जेचा प्रभाव आणि हे सुरू असलेला आपला 500 वर्षाचा संघर्ष, ह्या संघर्षाला आता 22 तारीखला पूर्णविराम मिळतो. पण त्याचबरोबर 20 ऑगस्ट 2020 मध्ये यांचं भूमिपूजन झालेलं आणि आत्तापर्यंत तिथं जो संघर्ष झाला, काही वादविवाद चालू आहे अजूनही, ह्याची गरज आहे का? पण आपले राम भक्त, आमचे दर्शक ह्यांना ही संपूर्ण माहिती मिळावी म्हणून आज आम्ही आमच्या स्टुडिओत श्री मोहनजी आमशेकर यांना बोलवलेलं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. मोहनजी आमशेकर पूर्ण वेळ RSS प्रचारक होते कोकण प्रांतमध्ये. तत्पूर्वी ते माजी आमदार पण आहे. सध्या त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषद महामंत्री गोवा राज्य म्हणून जबाबदारी आहे. आणि ह्याच्यात काम करत असताना प्रत्यक्ष त्यांचा अनुभव आणि त्यांनी केलेलं काम किंवा आता जी परिस्थिती आहे, पसरत असलेला लोकांमध्ये काहीसा सकारात्मक विचार, ह्याच्यावर आम्ही दर्शकांसमोर मांडणी करणार आहोत. 500 वर्षाचा इतिहास. सुरुवातीला राम मंदिर कोणी बांधलं? अनिता, तू म्हणतेस त्याप्रमाणे आता सकारात्मक एक वातावरण संपूर्ण भारतभर आणि दुनियाभर मला म्हणायचं आहे की हे निर्माण झालेलं आहे. अनेक वर्षापूर्वी प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये जन्माला आले. त्यांचं संपूर्ण जीवनकार्य आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि जीवितकार्य संपवल्यानंतर शेवटी शरयू नदीमध्ये त्यांनी प्रवेश करून आपला अवतार कार्य संपवलं. त्यानंतर अयोध्येभर आणि संपूर्ण भारतवर्षभर एक नैराश्य पसरलं गेलं. ते दूर करण्याकरता त्यांचे पुत्र लव आणि कुश ह्यांनी त्यांचं एक मोठं मंदिर अयोध्येमध्ये बांधलं. अनेक वर्ष हे मंदिर होतं. परंतु ग्रीक आक्रमक ज्यावेळी भारतामध्ये आले, त्याच्यानंतर शक आले, हूण आले, अनेक जणांनी आक्रमण केली. ह्यांनी ग्रीकांनी ते मंदिर पाडलं आणि विध्वंस त्यांनी केला. पहिला मंदिर जो लवकुशांनी बांधलेला होता तो त्यांचा विध्वंस त्यांनी केला. आणि नंतर शकांची आक्रमणं अनेक वेळेला चालू राहिली, त्यामुळे ते पुन्हा निर्माण कार्य स्थगित झालं. पूजा अर्चा तिथं चालू होती लोकांची. तर अशा पद्धतीनं हे चालत असताना इसवी सन पूर्व 1950 साली उज्जैनीचा राजा विक्रमादित्य ह्याने पुन्हा एकदा तिथं भव्य मंदिर आणि मजबूत मंदिर हे त्यावेळेला बांधलं होतं. तर ते दुसऱ्या वेळेला बांधलेलं गेलेलं मंदिर आणि ते मंदिर कधी विध्वंस झालं, परत तिथं बाबरी ढाचा कसा? बरोबर. तर तेच मंदिर जे विक्रमादित्यानं बांधलं होतं ते मंदिर बाबरने ज्यावेळी आक्रमण केलं, 1526 मध्ये बाबर भारतामध्ये आला आणि 1526 मध्ये आला त्यावेळेला तिथल्या राजाने त्याचा पराभव केला आणि तो परत जायला निघाला. जाता जाता त्याची दृष्टी अयोध्येच्या राम मंदिरावर पडली आणि मग त्याने आपला प्रधान मीर बांकी ह्याला त्याने पुन्हा मोठी सैन्य दिलं, आणखीन आक्रमण करायला सांगितलं आणि त्या आक्रमणामध्ये जोरदार युद्ध झालं. हजारो लाखो हिंदूंचं बलिदान तिथं आपल्याला त्या ह्याच्यामध्ये झालेलं पाहता येतं. आणि ते देऊळ एवढं मजबूत होतं की ते तसं पाडणं शक्य नव्हतं माणसाने. आणि म्हणून तोफगोळ्यांचा त्यांनी वापर केला मीर बांकेने आणि ते मंदिर उद्ध्वस्त करून टाकलं. आणि त्याच्यानंतर ज्या हिंदू समाजांचं तिथं कत्तल झाली होती, जे धारातीर्थी पडले होते, त्यांच्या रक्तातून ही जी माती तिथं भिजली होती त्या मातीतून हा बाबरी ढाचा तयार करण्यात आला. आणि तिथं नंतर ते पूर्णरित्या
बाबरी ढाचा हा तिथं राहिला. आतापर्यंत म्हणजे बाबर 92 पर्यंत नाही, त्याच्यामध्ये अजून अनेक घडामोडी तशा मध्ये म्हणजे संघर्ष, मंदिर बांधण्यासाठी खूप संघर्ष झाला. बरोबर. मंदिर बांधण्यासाठी म्हणजे संघर्ष हा हिंदू समाजाचा चालू होताच. त्याच्यानंतर मग तिथं ते हे बांधल्यानंतर बाबर नंतर हुमायून आला. बाबरच्या काळामध्ये 5 लढाया झाल्या मोठ्या. बरोबर. तिथं त्या राजाच्या राणीने सुद्धा आपण सैन्य तयार केलं. संतांच्या सहाय्याने तिनं अनेक संत महंत एकत्र झाले, त्यांनी लढाया केल्या. आणि हुमायूनच्या काळामध्ये परत लढाया झाल्या. अकबरच्या काळामध्ये 10 लढाया झाल्या. त्याच्यानंतर औरंगजेबाच्या काळामध्ये 30 लढाया झाल्या. अशा एकंदरीत 76 लढाया या इंग्रज जोपर्यंत येत होते तोपर्यंत झाल्या, चालू होतं. इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा 2दा संघर्ष झाले. स्वातंत्र्यानंतर सुद्धा उत्तर प्रदेशामध्ये मुलायम सिंग होते आणि प्रताप सिंग हे आपले पंतप्रधान होते. त्यावेळेला सुद्धा आपल्याला लढा द्यावा लागला. आणि आता न्यायिक लढाई ही फार पूर्वीपासून चालू होती. इंग्रजांच्या काळामध्ये 1886 साली एक निकाल दिला गेला की 300 वर्षापूर्वी झालेली घटना ही आता बदलता येणार नाही. इंग्रजांनी सुद्धा देशातले मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये कशी फूट राहील, विभाजन कसं राहील आणि आपल्याला राज्य कसं करता येईल हे त्यांनी त्या काळामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर अनेक हिंदू लोकांनी हे न्याय लढाई चालू ठेवली होती. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला सुप्रीम कोर्टाने सर्व प्रकारचा अभ्यास करून साधू संतांना, शंकराचार्यांना बोलवून त्यांची जबानी घेऊन उत्खनन केलं. तिथं आपला मुसलमान भाऊ खरं म्हणजे त्या उत्खननाचा प्रमुख होता, खान. तर त्याने सगळं हे सांगितलं की इथं मंदिर होतं वगैरे. त्याच्या रिपोर्टवरनं या 5ही न्यायाधीशांनी एकमताने, आणि त्याला कुठच्या न्यायाधीशाचं नाव नाही आहे त्या निवाड्याला, सुप्रीम कोर्टाचा न्याय अशा पद्धतीचं हे आहे. तर त्यांनी हे न्याय दिलेले आहेत. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्ट, केंद्र सरकारला त्यांनी अशी आज्ञा दिली की तुम्ही एक ट्रस्ट स्थापन करा आणि त्या ट्रस्टच्या नावाने त्या ठिकाणी मंदिर बांधा. तर हा न्यायिक लढाई आपण जिंकलेली आहे. आणखीन एक त्या न्याय लढाईच्या संबंधी मला इथं उल्लेख करावासा वाटतो की त्यावेळचा हिंदू राजा तो लढाईमध्ये पराभूत झाला. त्यावेळेला त्याने त्या जनतेकडनं प्रतिज्ञा करून घेतली की जोपर्यंत इथे राम मंदिर होत नाही तोपर्यंत आपण टोपी घालणार नाही, पगडी, आणि पायात चप्पल घालणार नाही. त्याच्या प्रतिज्ञेचं हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय होस तोपर्यंत पालन झालेलं आहे, जनतेनं पालन केलेलं आहे. म्हणजे किती निष्ठेनं लढा हा हिंदू समाजाने दिलेला हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं. बरोबर. बाबरी मशीदमध्ये तेव्हा आपल्या रामलल्लाच्या मूर्ती होत्या का? हां. तर ज्या वेळेला हे संघर्ष चालू होता त्या काळामध्ये त्या मूर्ती तिथून गायब होत्या. अनेक वेळेला म्हणजे अकबराच्या काळामध्ये सुद्धा हिंदूंचा संघर्ष एवढा होता की त्यावेळेला अकबराने बिरबलाला मध्यस्थी करायला सांगितली आणि त्याच्या ह्याच्यातून तिथे पूजा अर्चा वगैरे करायला परवानगी दिली बाबराच्या काळामध्ये. म्हणजे अशी एक 90 वर्षामध्ये जरा शांततेमध्ये गेली, नमाज पडत होते, पूजाही होत होती. परंतु ज्या वेळेला औरंगजेब सत्तेवरती आला, धर्मांध औरंगजेब म्हणेन मी त्यांना, त्याने आक्रमणं केली. 2 आक्रमणं त्याची पूर्वी परतून लावली, त्यांचा पराभव झाला त्याच्या सैनिकांचा. तिसऱ्या याला त्यानं मोठं आक्रमण केलं आणि त्यावेळेला ते जे मंदिर होतं ते उद्ध्वस्त करून टाकलं आणि पुन्हा तिथं त्या ढाच्यामध्ये त्यांनी परिवर्तन केलं. ते 1949 पर्यंत होतं. आणि तो जो चबुतरा होता बांधलेला, त्या चबुतरावरती स्वातंत्र्याच्या नंतर 1939 साली 49 मध्ये तिथं मूर्ती एका रात्रीमध्ये प्रकट झाल्या. स्वयंभू असं म्हणायला हरकत नाही आपण, कारण कुणी आल्या, कुठून आल्या, कसं आल्या, त्याची स्थापना वगैरे काही झाली नाही. त्यामुळे त्या स्वयंभू मूर्ती तिथं निर्माण झाल्या आणि संपूर्ण देशातला उत्तर प्रदेशमधले लोकांचा लोंढा तिथं सुरू झाला दर्शनासाठी, पूजनासाठी.
आणखीन एक मोठा जल्लोष त्या अयोध्येमध्ये तिथं सुरू झाला आणि तिथले कलेक्टर होते नायर. मग पंडितजींना हे मान्य नव्हतं. त्यांनी उत्तर प्रदेशच्या सरकारला आज्ञा केली की त्या ताबडतोब मूर्ती तिथून हलवा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पंत होते. त्यांनी नायरना सांगितलं की त्या मूर्ती ताबडतोब हलवा. परंतु कलेक्टर नायर साहेबांनी सांगितलं की हिंदूंची आस्था आहे आणि त्या जर हलवायला गेलो तर इथं रक्तपात होईल, आपल्याला तो करायचा नाही आहे, तुम्ही मला हलवा पण त्या मी मूर्ती हलवणार नाही. एवढा ठाम निर्णय त्यांनी घेतला. अयोध्येत श्रीराम, रामलल्ला हे निर्विवाद सत्य आहे. मग हे सगळं असताना कायदा, न्यायालय किंवा फिर्याद हे कसं काय आलं? हां, तर मग त्या मूर्ती हलवत नाही म्हटल्यानंतर मग त्यांना याने सरकारने त्यांना तिथून काढून टाकलं. नायर न्याय लढाई जिंकले, पुन्हा ते तिथं कलेक्टर झाले आणि हे सगळं होत असताना मग शेवटी पंतप्रधानांनी त्याला कुलूप घालायला सांगितलं आणि ते कुलूप 1949 ते 86 पर्यंत हे कुलूप राहिलं तिथं आणि 86 मध्ये मोठा हिंदू समाजाचा दबाव आल्यामुळे ते त्यावेळेला कुलूप काढण्यात आलं आणि मग पूजा अर्चेला तिथं सुरुवात झाली. तर आणखीन परंतु पूजा अर्चा झाली तरी ते कुणाचं आहे हा विवाद होताच. बरोबर, मालकी हक्क कुणाचा हा विवाद असल्यामुळे त्याच्यासाठी लढा हा चालूच राहिला होता. विश्व हिंदू परिषदेने 1980 पासून हा लढा जरा हळूहळू मोठा होत गेला. संघर्ष म्हणजे विश्व हिंदू परिषद कधीपासून त्यामध्ये 83 मध्ये विश्व हिंदू परिषद पडली. त्याच्यामध्ये 84 मध्ये त्यांनी संत समाजांचं हे जाऊन त्याच्यामध्ये मागणी केली की देशातली अनेक मंदिरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि त्या ठिकाणी मशिदी बांधल्या आहेत. आपल्याला गोव्यात सुद्धा माहिती आहे की अनेक मंदिरं उद्ध्वस्त करून तिथं चर्चेस बांधली गेलेली आहेत. तर विश्व हिंदू परिषदेनं म्हटलं की हे संपूर्णरित्या पुन्हा हे प्रस्थापित करणं कठीण आहे, परंतु हिंदू समाजाचे मानबिंदू असलेले अयोध्येचं राम मंदिर जन्मभूमी म्हणून, मथुरेचं जन्मभूमी म्हणून श्रीकृष्णाचं मंदिर आणि संपूर्ण देशाचा आराध्य दैवत असलेलं शंकराचं काशी विश्वेश्वर अशी 3 मंदिरं ही आम्हाला द्यावीत अशी मोठी मागणी केली आणि त्यातलं पहिलं प्रमुख हे अयोध्येचं मंदिर, राम मंदिर असं म्हणून त्यावेळेपासून आपण लढा सुरू केला. जागृती समाजामध्ये सुरू केली. वेगवेगळ्या ठिकाणी आपण सभा घेतल्या, संमेलनं घेतली. देशातून पहिल्यांदा आम्ही जल पाठवलं तिकडे. त्याच्यानंतर मग दुसऱ्यांदा आणखीन रामशिला पूजन आपण केलं. रामशिला पूजन करून त्या शिला आपण पाठवल्या. तर अशा पद्धतीनं हे लढा सुरू असताना मग कार सेवेसाठी आपण सगळ्या लोकांना आव्हान केलं. तर 89-90 साली त्यावेळेला मुलायम सिंग सरकार होतं आणि त्यावेळेला गेलेल्या कारसेवकांना अनेक ठिकाणी अडवून ठेवलं. सगळीकडे रेल्वे बंद केल्या, गाड्या बंद केल्या. अयोध्येमध्ये एक चिट पाखरू सुद्धा येणार नाही अशा प्रकारची प्रतिज्ञा मुलायम सिंगनी केली होती. परंतु मला सांगायला आनंद वाटतो की बजरंग दलाचे बजरंगी, कोठारी बंधू आणि त्याच्यासारखे अनेक जण त्या ढाच्यावरती चढले आणि त्यांनी तिथे भगवा ध्वज लावला. या संघर्षाचा एक भाग म्हणून शिलान्यास झालेला किंवा अटलजींनी आपल्या अडवाणीजींनी रथयात्रा काढलेली, तर तो आणि आत्ताचा प्रवास, सो इतक्या 500 वर्षानंतर आज पुनर्निर्माण किंवा मंदिर होतं. सो ह्याच्यामध्ये जो खर्च आला, पैसा आला किंवा एक वादविवाद चालू आहे. काही विरोधक असे म्हणतात की सरकारी खजिन्यातला पैसा वापरला, तिथं हॉस्पिटल झालं असतं तर बरं झालं असतं, किंवा एक विरोध करायचा आहे, त्याला काहीतरी फाटे फोडायचे म्हणून असं बोललं जातं. तर हा पैसा सरकारकडून आला की कोणी दिला? हां, रामशिला पूजन झालं तेव्हा सुद्धा लोकांनी समर्पण केलं होतं आणि आम्ही शिला आणखीन ते समर्पण अयोध्येला पाठवलं. परंतु माझे मित्र आमदार लोक किंवा बरोबरचे असे म्हणायचे की ते भारतीय जनता पार्टीचे प्रचारासाठी तुम्ही वापरताय, त्या शिलांचा आणखीन कुठं वापर केला. मी तुला सांगू इच्छितो की रामाच्या या मंदिरापर्यंत या सर्व शिला तिथं जपून ठेवल्या होत्या आम्ही.
सर्व जमलेला पैसा हा बँकेमध्ये होता, त्याच्यावरती इंटरेस्ट व्याज मिळालेला आहे आणि तो संपूर्णरित्या पैसा जो मिळालेला आहे हा राम मंदिराच्या निर्माणासाठी 3 वर्षापूर्वी ज्यावेळी कोर्टाने निर्णय दिला त्यावेळेला सुद्धा आम्ही निधी म्हणजे खूप टाटा म्हणा, बिर्ला म्हणा, मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट त्यांनी म्हटलं की आपण बांधून देतो राम मंदिर. बरोबर. परंतु संत समाजाने ते मान्य केलं नाही आणि रामाच्या भावना प्रत्येक हृदयामध्ये भारतीयांच्या असल्यामुळे त्यांचं समर्पण ह्याच्यात व्हावं याच्यासाठी 3 वर्षापूर्वी आम्ही राम समर्पण योजना केली. गोव्यामधून निधी संकलनाचा गोव्यामधून आम्ही 8 कोटी रुपये या मंदिरासाठी पाठवले. मंदिराला जेवढा निधी आवश्यक होता त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट निधी हा लोकांच्या रामभक्तांनी दिलेला. रामभक्त म्हणजे रस्त्यावरती भाजी विकणारी, नंतर आपलं रोज जाणारे ह्यांनी सुद्धा 10 रुपये, 20 रुपये, 50, 100 रुपये आपापल्या ताकदीनुसार दिलेले आहेत. त्याचबरोबर मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांनी 1 लाख, 5 लाख, आणखीन जास्त सुद्धा असा निधी जमलेला आहे. त्या निधीतून हे राम मंदिर उभं राहत आहे. सरकारी एकही पैसा या मंदिरासाठी वापरला गेलेला नाही आहे. आता अयोध्या म्हटल्यानंतर यूपी सरकारने बाकीच्या ज्या काही सुखसोयी, रस्ते बनवणं, नंतर टुरिझम वाढवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, मोदीजी, पंतप्रधान मोदीजींनी म्हणजे यामध्ये यांचा किती सहकार्य. हे मात्र मान्यच करावं लागेल आपल्याला की सरकार हे रामभक्तांचं असल्यामुळे केंद्रामध्ये आणखीन उत्तर प्रदेशामध्ये ह्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याकरता त्यांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे. आणि त्या सहकार्यामध्ये आजची जी अयोध्या आहे ती किती भव्य दिव्य आहे हे आपल्याला तिथला एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी 5 पट वाढलेली आहे. रेल्वे स्टेशन पहिल्यांदाच निर्माण झाला तो रेल्वे स्टेशन आहे त्याची 10 पट कॅपॅसिटी वाढलेली आहे. मोठमोठाले रस्ते निर्माण केलेले आहेत आणि थोड्या लोकांना कदाचित रस्ते रुंद करताना काही थोडी अडचण झाली असेल परंतु सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. आता एवढी लोक तिकडे जातात, एवढे रामभक्त तेवढे जातात, त्यामुळे तिथली इकॉनॉमी पण वाढली ना. निश्चितच. आत्ताच राम मंदिराच्या या रामललाच्या स्थापनेपूर्वीपासून तिप्पट चौपट टुरिझम आत्ता वाढलेलं आहे. आणि त्या सरकारचा असा अंदाज आहे की देशामध्ये नव्हे जगामध्ये 1 नंबरचं टुरिस्ट सेंटर हे अयोध्या होईल. आजपर्यंत व्हॅटिकन वगैरे तिकडची नावं होती परंतु अयोध्या हे 1 नंबरचं आपलं पर्यटन स्थळ होणार. त्या दृष्टिकोनातून सर्व केंद्र सरकारने आणखीन राज्य सरकारने तिथे काळजी घेतलेली आहे. मंदिर निर्माण होतंय तर काही रामभक्तांना दर्शन व्यवस्था अशी काय आहे तिथे? म्हणजे आता इथनं जे काही पूर्ण जगभरातनं लोक येतात त्यांची काय व्यवस्था तिथे केली? आता 22 तारखेला तर संतांनी सांगितलंय, विश्व हिंदू परिषद पण म्हणते आणि तिथले सगळे यांनी सरकारने पण सांगितलेलं आहे की 22 तारखेला येऊ नका. कारण 22 तारखेला तिथं पंतप्रधान असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आमचे पूजनीय सरसंघचालक मोहनजी असतील आणि बाकीचे संत समाज, आणखीन अनेक उद्योगपती किंवा ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणू असे सचिन तेंडुलकरना निमंत्रण आहे, असे सगळे असल्यामुळे सिक्युरिटीचा मोठा प्रश्न असल्यामुळे जास्त जनतेनं अयोध्येमध्ये येऊ नये. सेलिब्रिटी म्हणून न जाता मला वाटतं दाते म्हणून जात आहेत. नाही, ते मंदिर निर्माण करण्यासाठी दात्यापेक्षा ते रामभक्त म्हणून आमच्या गोव्यामधनं आपले परमपूजनीय ब्रह्मेशानंदजी जात आहेत स्वामी, नंतर श्रीनिवास धेंपो जात आहेत. तर असे काही प्रमुख हे जातील. परंतु सर्वांनी तिथं येऊ नये आणि म्हणून संतांनी आव्हान केलेलं आहे की अयोध्येमध्ये तुम्ही येऊ शकला नाहीत तरी तुमचा गाव, तुमची अयोध्या, तुमचं मंदिर हे राम मंदिर अशा पद्धतीनं 22 तारखेला साजरं करावं. पण श्रीराम मंदिर निर्माणाचा समाजावर किंवा संपूर्ण जगावर काय परिणाम होईल? आता श्रीराम मंदिर हे एक जी मंदिरं देशामध्ये आहेत किंवा जगात तसं हे एक मंदिर नाही आहे. मला तुला इथं सांगावंसं वाटतं राम हा आपला आत्मा आहे म्हणतात. राम हा आपल्या देशाचा आत्मा आहे आणि राम मंदिर हे राष्ट्र मंदिर आहे. राम मंदिर. आणि आज आपण बघतो की कुठची चांगली गोष्ट असली किंवा
काही असलं तर रामराज्य हा शब्दप्रयोग आपण वापरतो. तर आपल्या देशामध्ये रामराज्याची स्थापना व्हावी अशा प्रकारचा एक संकल्प हा याच्यापासून सुरू होईल. आता रामराज्य म्हणजे काय? रामराज्य म्हणजे सगळेजण सुखी असतील, समाधानी असतील, दुष्टांचा नाश केला जाईल. रामाने दुष्टांचा, राक्षसांचाच नाश केला होता ना. तर तशा पद्धतीनं कोणीही दुःखी असणार नाही, सगळे शिकलेले असतील, उद्योग सगळ्यांना मिळेल, आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहील, अशा पद्धतीचा सुखा समाधानामध्ये जनता नांदेल, याला आपण रामराज्य म्हणतो. तर तशी कल्पना आपल्या देशाची पण आहे आणि पर्यायाने जगाची पण आहे. पर्यायाने भारताकडे बघताना संपूर्ण जग या दृष्टीने बघतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. भारत हा एक आध्यात्मिक देश आहे. त्यालाच मग धर्म हा कोणी शब्दप्रयोग देतात. बाकीचे जे आहेत ते पंथ आहेत, कारण ते एखाद्या व्यक्तीने निर्माण केलेलं आहे, एखादं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे ते सगळे पंथ आहेत. आणि धर्म हा केवळ भारतामध्ये, ज्याला संस्कृती म्हणतो आपण, धारणात धर्म मिथ्याहू धर्मो धारयते प्रजा, प्रजेची धारणा ज्या गोष्टींच्यामुळे होते, ज्या संस्कृतीमुळे होते, त्याला आपण धर्म म्हणतो. तर ते केवळ आपल्या देशामध्येच त्याचं उत्पन्न झालेलं आहे, विकास झालेला आहे. आणि कृण्वन्तो विश्वमार्यम किंवा ज्ञानेश्वरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आता विश्वात्मके देवे पसायदानामध्ये त्यांनी सगळ्यांना सुखी ठेव. सगळ्यामध्ये जगातली सर्व माणसंच नव्हे, सर्व प्राणी मात्र, सगळी भूमी, आणखीन झाडं पेडं सगळं सुखी असावं अशा पद्धतीची प्रार्थना करणारा एकमेव देश, एकमेव संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. ह्याच संस्कृतीचा सगळेजण आता आपण आपल्या जीवनामध्ये हे करण्यासाठी युरोपमधील देश, अमेरिका, हे सगळेजण आता ह्याच्यासाठी हरिद्वार, ऋषिकेश इथं राहून ते ह्याचा अभ्यास करतायत. ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. आता ह्या मंदिर निर्माणाचं सध्या जो प्रसार चालू आहे, किंवा लोकांमध्ये प्रेम म्हणा किंवा आम्ही जे अध्यात्म म्हणतो, जाईल तिकडे रामरक्षा असते, रामनाम जप असतो, मिरवणुका असतात, ह्याचा सकारात्मक परिणाम होतो. पण हे करत असताना 22 तारीखला तिथला कार्यक्रम अयोध्येतला, आणि प्रत्येक गावात किंवा प्रत्येक माणसानी काय करावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुमचं प्रयोजन काय आहे? कारण आपण दर्शकाला या माध्यमातून ते सांगूया. बरोबर बरोबर. तर राम मंदिर निर्माण करण्यामागची जी एक भूमिका होती किंवा आहे की राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, देशामध्ये आणि जगामध्ये रामराज्य निर्माण झालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्याची प्रक्रिया म्हणून संपूर्ण भारतभर आपण ह्या गोष्टींचं आयोजन केलेलं आहे. प्रत्येक मंदिरामध्ये त्या दिवशी तिथे जे अयोध्येमध्ये सोपस्कार होतील त्याचं प्रक्षेपण होईल, त्या मंदिरामध्ये जी देवता असेल तिची उपासना होईल. 12:30 वाजता ज्या वेळेला राम मंदिरामध्ये हे आरती होईल, त्याच वेळेला संपूर्ण देशामध्ये सर्व मंदिरांच्या मध्ये आरती होतील, घंटानाद होईल. आणखीन त्याच्यानंतर मग माननीय पंतप्रधानांचं, आणखीन मोहनजी भागवतांचं आपल्याला मार्गदर्शन होईल. हे मार्गदर्शन सुद्धा सर्वांनी पाहावं. आणि आपापल्या ठिकाणी जे हे सगळे कार्यक्रम केलेले आहेत, आता अनेक तरुणांनी आता कुणी रॅली काढली, कुणी दिंड्या काढल्या, कुणी प्रवचन, कुणी कीर्तन, अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम, गीत रामायणाचे कार्यक्रम आहेत, भजनांचे कार्यक्रम आहेत, भक्ती संगीताचे कार्यक्रम आहेत. तर असे कार्यक्रम, आणि संध्याकाळी दीपोत्सव हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. आपापल्या घरामध्ये किमान 5 पणत्या जास्तीत जास्त कितीही लावा आणि संपूर्ण देवळांच्या प्राकारामध्ये दीपोत्सव करावा, अशा प्रकारची ही संतांनी आणि विश्व हिंदू परिषदेनं हे मागणी केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून देशभर अशा पद्धतीचा हा उत्सव 22 तारखेला साजरा होईल. आणि आपण संपूर्ण, म्हणजे गोवा आहे, महाराष्ट्र आहे, संपूर्ण कुटुंब, एक भारत एक कुटुंब म्हणतो आम्ही, एक भारत श्रेष्ठ भारत. आणि अशा या श्रेष्ठ भारतात आमचं अध्यात्म, रामलल्लांची स्थापना झालेली आहे, ज्याचं 22 तारीखला आपण मंदिराची
प्रतिष्ठापना करतोय त्या दिवशी सगळ्यांकडे आत्ताच जसं मोहनजींनी सांगितलेलं आहे, दीपोत्सव करावा, आनंद साजरा करावा आणि जे काही वाईट आहे ते ह्या निमित्तानं जावं आणि पूर्ण जगात शांती पसरावी, असंच आपण रामलल्लाकडे मागूया आणि जय श्रीराम म्हणून तुम्हा सगळ्यांना परत एकदा आम्ही सगळे या घटनेचं साक्षीदार आहोत आणि हे आमचं भाग्य आहे, म्हणजे आमच्या पिढीचं. आपण 500 वर्षाच्या संघर्षानंतर आज सुवर्णकाळ बघतो, तर या सुवर्णकाळाचा आनंद घेऊन आपण त्याच्यात सहभागी होऊया. आमच्या स्टुडिओत श्री मोहन आमशेकरजी येऊन त्यांनी इतकी सुंदर आम्हाला माहिती दिली, कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण पण दिलेलं आहे. त्याबद्दल मी गोवा दूरदर्शनच्या वतीनं त्यांना धन्यवाद देते. अनिता, तू ही जी मुलाखत घेतलीस त्याच्यामुळे सर्वांच्या पर्यंत ही माहिती देता आली. तुझेही खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.